नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण संस्था चालकांचा 12वी आणि 10वी परीक्षांवर मित्रांनो बहिष्कार. रावसाहेब पाटील यांची मित्रांनो मोठी माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो, काय तर शिक्षण संस्था मित्रांनो 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घालण्याच्या तयारीमध्ये. ह्या बातम्या तुम्ही बघितल्या असेल, तुम्हाला मी सांगितलं सुद्धा होता. आता फायनली मित्रांनो याबाबत निर्णय झालेला आहे. शिक्षण संस्था यांनी मित्रांनो 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार घातलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बहिष्कार घातलेला आहे, मग याने काय होणार तर तुमच्या 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षा मित्रांनो कंडक्ट केल्या जाणार नाही. कशाप्रकारे, जर विद्यार्थी मित्रांनो शिक्षण संस्था चालक किंवा मित्रांनो शिक्षण संस्थांनी जर या ठिकाणी शाळेच्या इमारती प्लसमध्ये मित्रांनो शाळेचे जेवढे स्टाफ असेल, शिक्षक असतील किंवा कोणीही असेल, सर्व जे काही मित्रांनो या ठिकाणी स्टाफ असेल, ते स्टाफच जर या ठिकाणी बोर्डाला दिले नाही तर 10वी 12वीची बोर्ड परीक्षा कशा होतील हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच मित्रांनो ही बातमी तुम्हा सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या रद्दबाबत आणि 10वी 12वी बोर्ड परीक्षा होणार की न होणार यावर सर्वात महत्त्वाची धक्कादायक अपडेट आहे. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे. 2017 मित्रांनो शिक्षक भरती नाही. बहुजन समाजातील मित्रांनो मुलांना शिक्षणापासून अडकीने वंचित ठेवण्यासाठी ग्रामीण शिक्षण व्यवस्था शासनाने विस्कळीत केली आहे. शासन अनुदानित मराठी शाळा संपवून शिक्षण व्यवस्था उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून 10वी आणि 12वी परीक्षांवर राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी बहिष्कार घातलेला आहे. बघा हा शब्द तुम्हाला महत्त्वाचा आहे. बहिष्कार घालणार किंवा बहिष्कार घालण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं, बहिष्कार घातलेला आहे. म्हणजेच मित्रांनो 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर जर बहिष्कार या ठिकाणी टाकलेला आहे किंवा घातलेला आहे, तर याचा अर्थ मित्रांनो की 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षा या ठिकाणी कंडक्ट करणं किंवा होणं खूप कठीण आहे. कशाप्रकारे सर्वविस्तर माहिती बघा. अशी माहिती मित्रांनो शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी मित्रांनो शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही बघू शकता, स्वतः मित्रांनो पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. रावसाहेब पाटील म्हणाले, राज्याचे मित्रांनो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले की शासन शिक्षण संस्था चालकांच्या प्रश्नांवर बैठका घेऊन केवळ आश्वासन देत असून त्या पलीकडे काहीच केले नाही. वेतनेतर अनुदान देण्यात शासनाने हात आखडता या ठिकाणी घेतला आहे. त्यामुळे आता माघार नाही. तातडीने मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन शिक्षण संस्थांचे या ठिकाणी प्रश्न सोडवा, अन्यथा 10वी व 12वीच्या परीक्षावर टाकलेला बहिष्कार कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो यावर्षी कोणत्याही परिस्थितीवर 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेवर जो बहिष्कार टाकलेला आहे तो मागे घेतला जाणार नाही. आता विद्यार्थ्यांनो हा जो काही बहिष्कार आहे हा जर मागे घेतला नाही तर तुमच्या 10वी 12वीची बोर्ड परीक्षा होणं कठीण आहे किंवा होणार नाही. कशाप्रकारे सविस्तर माहिती बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले पुढे की विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी लक्षात घ्या, परीक्षेसाठी इमारती व कर्मचारी देणार नाही असा निर्णय मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने घेतलेला आहे. म्हणजे मित्रांनो पहिली मुद्दा आहे परीक्षेसाठी इमारती म्हणजेच काय, तुमचं सेंटर तुम्हाला दिलं जातं, त्यामध्ये मित्रांनो कोणती शाळा आहे, कोणत्या ठिकाणी सेंटर आहे, त्या ठिकाणची मित्रांनो जी इमारत आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लागते पेपर घेण्यासाठी किंवा मित्रांनो संपूर्ण अरेंजमेंट करण्यासाठी. विद्यार्थ्यांना पेपरली बैठक व्यवस्था उपलब्ध होते मित्रांनो इमारतीमध्ये. जर मित्रांनो या इमारतीच जर दिल्या गेल्या नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर या इमारती दिल्या गेल्या नाही किंवा जे काही मित्रांनो स्टाफ असतं, म्हणजे जे काही कर्मचारी वर्ग जसे शिक्षक असतील, पिवन असतील, सर्व मित्रांनो जे काही स्टाफ आहे या कर्मचारी जर दिले नाही तर विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा कशा होतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून संस्था मंडळाने मित्रांनो हा निर्णय घेतलेला आहे आणि महामंडळाने मित्रांनो तशी नोटीसही शासनास दिली असून या निर्णयावर राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्था ठाम आहेत. राज्यातील 9 विभागीय बोर्ड परीक्षा मंडळांनी परीक्षा बहिष्काराच्या नोटिसा शिक्षण संस्था महामंडळाच्या विभागीय मंडळांना दिल्या आहेत. आता बघा नेमकं काय होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शासनाची राहील. शासनाने आडमुठे धोरण घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये. शासनाचे धोरण हे बहुजन शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारे आहे. गुणवत्ता ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण संस्था महामंडळास नाईलाजाने परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असेही रावसाहेब पाटील म्हणाले आहेत. म्हणजेच मित्रांनो 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची धक्कादायक अपडेट ही आहे की विद्यार्थ्यांनो जर
बोर्ड परीक्षेसाठी इमारती आणि कर्मचारी मिळाले नाही आणि जर मित्रांनो हा बहिष्कार मागे घेतला गेला नाही तर तुमच्या बोर्ड परीक्षा देखील होणं कठीण असणार आहे. तर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जो मित्रांनो बहिष्कार घातलेला हा बहिष्कार मागे घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. 10वी-12वीची बोर्ड परीक्षा कॅन्सल केली पाहिजे की नाही केली पाहिजे. तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि तुम्ही 10वीची एक्झाम देणार आहात की 12वीची एक्झाम देणार आहात तुमचं मत तुम्हाला लिहून पाठवायचं. जर तुम्ही 10वीची देणार असाल तर लिहून पाठवा. समी तारीखीने 10ची एक्झाम देणार आहे. तुम्ही 12वीची देणार असाल तर लिहून पाठवा. समी तारीखीने 12ची एक्झाम देणार आहे. 10वी-12वीची बोर्ड परीक्षा कॅन्सल केली पाहिजे की नाही केली पाहिजे. तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे तर लिहून पाठवा. असं 10वी-12वीची बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी ऑथेंटिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.